नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 मार्च 2024 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य असतं. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात. इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने तर माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. श्री अंबादेवी संस्थान तसंच श्री एकवीरा देवी संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिकरित्या होळी साजरी करते. 1 महिन्याआधी येथे होळीची तयारी असते. अनेक भाविक भक्त येऊन येथे पूजा करतात आणि ओटी बांधतात. मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्या, नवस पूर्ण व्हावे यासाठी ही ओटी असल्याचं सांगितलं जात आहे. श्री एकवीरा श्री अंबादेवी संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी साजरी झाली. होलिका दहन करण्यात आलं. फाल्गुन पौर्णिमेच्या पर्वावर श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी संस्थानतर्फे होलिका दहन करण्यात आलं. या मंदिरांची विशेषता म्हणजे माघ पौर्णिमेपासूनच येथे हेटा लावला जातो. महिला या हेट्याला नारळ कापड बांधून मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. दंभ व अहंकाराचं दहन म्हणजे होलिका दहन. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीने ती जळणार नाही असं वरदान दिलं होतं. या वरदानाचा तिला अहंकार होता, म्हणून भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी ती मांडीवर घेऊन बसली की जेणेकरून भक्त प्रल्हाद जळेल. होलिकेला वरदान असल्याने ती जळणार नाही, परंतु झालं उलटच. होलिका जळाली व नारायणाच्या भक्तीत लीन असलेला प्रल्हाद सुखरूप राहिला, अशी पौराणिक कथा होलिका दहनामागे आहे. अग्निदेवाचं वरदान असतानाही होलिका जळाली. हा अहंकार दमन करून सर्वांना सुखसमृद्धी, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो, ही होली रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम देवीचं आपण स्तवन करू, त्यानंतर थोडीशी माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव श्रीहरी श्रीधर पांडे, एकवीरा देवी संस्थान अमरावती पुजारी म्हणून मी कार्य करतो आहे. आणि आजच्या दिवशी जे होळीचा जो आनंदाचा सण आहे हा दरवर्षी आपण साजरा करतो, परंतु याच्या मागचा उद्देश हा आहे का आपल्या येथील जे सर्व भक्त म्हणजे होळीला जे आपण नारळ खण वगैरे जे बांधतो त्याचा मागचा उद्देश हा आहे की आपल्यामध्ये जो अहंकार आहे, दंभ आहे, हे आपल्या होळीमध्ये दहन करावं, हा त्याचा उद्देश असतो. आणि सर्व भक्तांचा जे मनोकामना आहे ते पूर्ण या ठिकाणी व्हावी अशी अंबादेवीच्या चरणी प्रार्थना करून आणि आपल्या इथली होळी साधारणतः 6 वाजता आपण दहन करतो आणि त्याचा आधी पूजन करतो, त्यानंतर दहन होते. तर पूजनासाठी आपल्या येथील सचिव श्री चंद्रशेखर कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी त्या कुलकर्णी हे दोघंही त्यांच्या हातून पूजा होऊन ब्राह्मणद्वारा पुरोहित मंत्रोनी त्याचं दहन केले जाते. इति श्री शुभम भवन्तु.
होलिका दहनाचं पर्व शहरात ठिकठिकाणी साजरं करण्यात आलं। अनेक परिसरात सार्वजनिक मंडळांनी होलिका दहन केलं। रतनगंज, मसानगंज, रामपुरी कॅम्प, विलासनगर, गल्ली नंबर 5, मुंबई फैल आदी परिसरात होलिका दहन करण्यात आलं। होलिकेची पूजा केली, नैवेद्य अर्पण केला। महिला पुरुष बच्चे कंपनीनं होळी निमित्तानं कोरडे रंग खेळून आनंद साजरा केला। सोमवारी धुळवड रंगपंचमीचा सण शहरभरात आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। माणसाच्या जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। रंग नसतील तर माणसाचं जीवन नीरस आणि बेरंगी होऊन जाईल। जीवनातील रंग कायम राहून वर्षभर उत्साह राहावा यासाठीच हा रंगोत्सव असावा। सोमवारी सर्वत्र धुळवड रंगोत्सव साजरा करण्यात आला। अमरावती शहरामध्ये विविध भागांमध्ये रंगोत्सवाची धूम दिसून आली। शहरातील रतनगंज परिसर, मसानगंज, रामपुरी कॅम्प, विलासनगर, गल्ली नंबर 5, मुंबई फैल, गाडगेनगर आदी परिसरात तसंच वेलकम पॉइंट येथे देखील रंगोत्सव साजरा करण्यात आला। वेलकम पॉइंट येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी रंगोत्सव साजरा केला। सिटी न्यूज प्रतिनिधींनी हा हुडदंग कॅमेऱ्यात कैद केलाय। रंगपंचमीचा हा सण होळी, धुलीवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जातो। काही ठिकाणी होळीनंतरचा दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होते, तर काही ठिकाणी होळीनंतरचे 5 दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो। या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात। या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असलं तरी रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जातो। कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात। झाडाची सुकलेली पानं गळून
सृष्टीला नवी पालवी फुटत असते, त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण सुरू असते. याचं एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी. शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते, त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कारण रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचीही पद्धत आहे असं म्हणतात. द्वापार युगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे. या सणाचं महत्त्व आणि त्यामागच्या भावना काहीही असल्या तरी सणांमुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. और इसकी सबसे बढ़िया बात रनिंग जैसे कभी भी अटक नहीं है, बल्कि रनिंग से आपको होता है निकिता बटेल इन्होंने जीता है फिर वाह निकिता, थैंक यू। वाह 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 क्या सत्तर हो गए, देसी की क्वार्टर कितनी गई थी? खोड लागलो गोड लागला गोड लागलो त्याने कौन बोल रहा?
गुलाब द्या सगळ्यांच्या हातात, उभे करणार इकडे श्री गणनायक फोटो ले नाही वयाने खरंच द्यायला लागेल केबलवरती उभं राहा इतर वयाने नमस्कार, माझं नाव अथांग विजय भाकरे. आम्ही अमरावतीचा रहिवासी. मी पूर्ण अमरावतीकरांना होळीच्या शुभेच्छा देण्या इच्छुक आहोत. तर सगळे घरी राहून सगळी शांतीपूर्वक होळी खेळावी आणि होळी हा सण आपल्या संपूर्ण देशात साजरा होणारा सण आहे. तर कोणालाही हानी न होई आणि शांततेत होळी खेळावी अशीच माझी मनोकामना. तर पूर्ण अमरावतीकरांना होळीच्या संपूर्ण खूप 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 शुभेच्छा. ऊन असो पाऊस असो पोलीस दादा आपलं कर्तव्य निभावतात. तसंच कोणताही सण असो पोलिसांना सुरक्षा बंदोबस्त राखण्यासाठी तैनातच राहावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबासह मुलाबाळांसह त्यांना सणांचा आनंद लुटता येत नाही. मग तो सण दिवाळी असो की दसरा. सोमवारी धुलीवंदनाचा पर्व रंगोत्सव साजरा होत असताना पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. रंगोत्सव साजरा होताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावलं. सिटी न्यूज परिवाराचा पोलिसांना सलाम. सोमवारी रंगोत्सव साजरा करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांनी शहरभरात पेट्रोलिंग केलं. शहराच्या मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून डबल टिबल सीट जाणाऱ्या येणाऱ्यांना अडवून त्यांचे लायसन तपासले. तसंच मद्यप्राशन करून गाड्या चालवल्याने अपघात होतात ते टाळण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई केली. तसेच शहरभरातील उड्डाणपूलही बंद ठेवण्यात आले होते. तेथे बॅरिकेड्स लावून बंदोबस्त राखण्यात आला. राजकमल चौक, राजापेठ, गांधी चौक, इरविन चौक, पंचवटी, शेगाव नाका अशा विविध चौकांमध्ये पोलिसांचा जागता पहारा होता. होमगार्ड, महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस, CISFचे जवान याशिवाय दामिनी पथक तसंच पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या यांनी शहरात डोळ्यात तेल घालून सुरक्षा व बंदोबस्त राखला. अमरावती शहर पोलीस दलाकडून अमरावतीचे जे नागरिक आहेत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही अमरावती शहर पोलीस दलाकडून आवाहन करतो की आमचा जो कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त सर, झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक फिक्स पॉईंट आहे, सगळीकडे फिरते पथक आहेत, दामिनी पथक आहे आणि रश ड्रायव्हिंग किंवा जे नशापानी करून गाड्या चालवतात त्यांच्याविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. माझा सर्व जनतेला हेच आव्हान आहे की त्यांनी आनंदात होळी साजरी करावे. कुठेही आपल्या अमरावती शहरामध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. अमरावती पोलीस दल आपल्या पाठीशी आहे आणि सर्वत्र बंदोबस्त लावला आहे. असा कोणताही प्रकार होणार नाही एवढी आम्ही आपल्याला ग्वाही देतो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है. ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने
टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ। और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ़ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है। अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ। अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। धुळवड असल्याने रंगांची मनसोक्त उधळण होईल, मात्र रंग खेळताना योग्य काळजी घ्या व डोळ्यात रंग गेलाच तर ते चोळू नका असा सल्ला नेत्रतज्ञांनी दिलाय। होळीच्या काळात संपूर्ण देशात रंगाचा उत्सव साजरा होतो। रंग कोणताही असला तरी त्याचा त्वचा, डोळे, कान यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं। रंग खेळताना डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल लावावा, लेन्स काढून ठेवावे अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत। धुळवड असल्याने रंगांची मनसोक्त उधळण होते। रंग खेळताना योग्य काळजी घ्या, डोळ्यात रंग गेलाच तर ते चोळू नका असा सल्ला नेत्रतज्ञांनी दिला आहे। होळीच्या काळात संपूर्ण देशात रंगाचा उत्सव साजरा होतो। रंग कोणताही असला तरी त्याचा त्वचा, डोळे, कान यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं। रंग खेळताना डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल लावावा, ज्यांना लेन्स असेल त्यांनी रंग खेळताना लेन्स काढून ठेवाव्या असं डॉक्टरांचं म्हणणे आहे। नेत्रतज्ञ डॉक्टर राजेश जवादे म्हणाले की रासायनिक रंग डोळ्यात गेल्यास बुबुळांना इजा होऊ शकते आणि त्याची तीव्रता अधिक असली तर अंधत्वही येण्याची भीती असते। त्यामुळे डोळ्यांमध्ये रंग गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यावे व नेत्रतज्ञांकडून तपासणी करून घ्यावी। रंगोत्सव धुलीवंदनाच्या पर्वावर आपापसात शुभेच्छा देताना व रंगपंचमी साजरी करताना सर्वांनी योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे। नेत्रतज्ञांच्या सांगण्यानुसार आपल्या आणि इतरांच्या डोळ्यात रंग जाणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे। डोळे हा अतिशय नाजूक अवयव आहे। डोळ्यांमध्ये रंग गेल्यानंतर ते चोळले तर रंग आणखी पसरून जखम होऊ शकते। बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करावी, त्यामुळे आत गेलेला रंग निघून जाईल। तेव्हा सुरक्षित होळी खेळा असं आवाहन सिटी न्यूजही करत आहे। नमस्कार, मी डॉक्टर राजेश जवादे, अमरावती डिस्ट्रिक्ट ऑप्थॅल्मिक सोसायटीचा अध्यक्ष आहे। मी सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या व धुलीवंदनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो। एक नेत्रतज्ञ म्हणून तुम्ही डोळ्यांची काय काळजी घेतली पाहिजे हे मी थोडंसं तुम्हाला माहिती देतो। सर्वप्रथम आपण जो कुठलाही कलर वापरतो तो नॉन केमिकल असला पाहिजे, म्हणजे इको फ्रेंडली असला पाहिजे। होळी खेळताना आपण गॉगलचा वापर किंवा चष्म्याचा वापर केला पाहिजे। जर कोणी कॉन्टॅक्ट लेन्स लावले असतील तर त्या कॉन्टॅक्ट लेन्स आपण काढून घेतल्या पाहिजे। आणि आपण जेव्हा पण कलर स्वतःला किंवा दुसऱ्याला लावतो तेव्हा आपण दोघांची पण काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, समजा जर डोळ्यामध्ये कलर गेला असेल तर तो कधीही चोळायचा नाही। सर्वप्रथम आपल्यापाशी जे काही पाणी असेल चांगलं पाण्याने त्याला पाण्यात चांगलं डोळ्यांना मारायचं आणि डोळे चांगले क्लीन करून घ्यायचे। आणि जवळपास कोणी पण जर नेत्रतज्ञ अवेलेबल असेल तर त्याच्याकडे ताबडतोब दाखवून देणे। तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि शुभ इच्छा पण देतो की आपण सर्वांनी डोळ्याची नीट काळजी घ्यायची। होळी धुलीवंदन वर्षातून एकच वेळा येतं, पण आपला डोळा हा अमूल्य आहे, त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद। शहरामध्ये होळी धुळवडीचा आनंद साजरा होत असताना सिटी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना गुलाल लावून होळी धुळवडीच्या शुभेच्छा सिटी न्यूज परिवाराने दिल्या। सिटी न्यूज परिवारातील प्रत्येकाने रंगोत्सवाचा आनंद लुटला। होळी रंगपंचमीचा सण शहरभरात उत्साहात साजरा करण्यात आला। सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने धुलीवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जाणारा हा सण साजरा करण्यात आला। या सणाचं धार्मिक, सांस्कृतिक व पौराणिक महत्त्व आहे। या सणामुळे आजही नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात। त्याचप्रमाणे सिटी न्यूज परिवाराने एकत्रित येऊन रंगोत्सव साजरा केला। सिटी न्यूज चॅनेलचा स्टुडिओ फुगे रिबन यांनी सजवण्यात आला। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना गुलाल लावून सिटी न्यूज परिवाराने शुभेच्छा दिल्या। सिटी न्यूज परिवाराने नागरिकांना होळी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। सिटी न्यूज परिवार की ओर से होली की हार्दिक शुभकामनाएं। हैप्पी होली।
तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे होळी साजरी करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं। होळीमध्ये शेणापासून तयार केलेल्या चाकोल्या टाकण्यात आल्या। परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या होळी पेटवून पूजन केलं। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे होळीचं पर्व साजरं करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीने येथे होळीचा सण साजरा करण्यात आला। परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक होळी पेटवून पूजन केलं। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येतोय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।